आजचा चौथा दिवस जादुई आरोग्य. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. काल आपण जादुई नातेसंबंध पाहिले. आज आपण जीवनातला अजून एक महत्वाचा भाग, ज्याला आरोग्य म्हणतात, याच्याशिवाय सगळंच व्यर्थ आहे, आरोग्य पाहणार आहोत. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मूल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. कन्सिडर करतो कोण व्यायाम करतो आणि कोण डाएटकडे लक्ष देतो. गृहीत हे आरोग्य असंच राहील. पण तब्येतीची काही तक्रारी सुरू होताच तेव्हाच आपण त्याबाबत विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. आरोग्याविषयी एक इटालियन म्हण आहे, जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो, जरी त्याला याची जाणीव नसली तरी. म्हणून रस्त्याच्या कडेला काही काम करणारे व्यक्ती आपण पाहतो, ते धडधाकट धष्टपुष्ट हट्टेकट्टे असतात. जरी त्यांना भोजन वेळेवर मिळालं नाही मिळालं तरी सुद्धा त्यांच्यात क्षमता असते. पण हे त्यांना नाही माहिती की ही त्यांच्यावर कृपा आहे. आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिला क्वचितच विचार करतो, पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू, ताप अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हा सुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आरोग्य ही जीवनानं दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबरोबरच हे निरोगीपण असंच टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता, आभार वाटते त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ही कृतज्ञता आरोग्याविषयी वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्याविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगलीच राहते, पण त्याच वेळी तुम्ही जर जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येते, तुम्हाला दिसू लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, व्रण किंवा खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागते. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकता आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडायला लागतं. कृतज्ञता ही एक लस आहे, वॅक्सिन. शरीरातल्या विषाचा नाश करायचा असेल, औषध आणि जंतुनाशक आहेत, परंतु कृतज्ञता ही वॅक्सिन आहे. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल, अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल, केलेल्या उपकारांची जर जाणीव नाही, कृतज्ञ असाल, तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागते. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याच वेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज म्हणतात, ताणतणाव, स्ट्रेस हेच अनेक आजारांचे मूळ आहे. अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की कृतज्ञतेचं, ग्रॅटिट्यूड, आभाराचं आचरण करणाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची जी स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल
आणि हे जीवन कंठन अवघड वाटत असेल तर तुमची तब्येत ढासळत चाललेली आहे, हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आता हे सगळं बदलणार आहे. कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेली परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत एक ओळ दिलेली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात मी ती पुन्हा वाचा. त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञ वाटतंय, का आभार व्यक्त करावासा वाटतोय, असा जेव्हा तुम्ही विचार कराल, तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीनं त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या शरीरात घडून येतील आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. आता हे एक मेडिटेशन आहे. जर तुम्ही डोळे बंद करून आपल्या प्रत्येक अवयवाचं स्मरण केलं. आता तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीच्या चलनवलनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशा कशासाठी वापर करता याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायांमुळे आणि पावलांमुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूम मध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांमधून जाण्याची, रस्त्यांवरून चालण्याची, विमानतळापर्यंत पोहोचण्याची, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच म्हणा, अगदी मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. ज्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर होतो ना, ज्याला एका जागी बसावं लागतं काही कारणास्तव किंवा अंथरुणातून खाली उतरता येत नाही, त्या व्यक्तीची अवस्था पहा. परंतु आत्ता पाय चांगले आहेत, फिरू शकतात, आता काही वाटत नाही ना त्याचं. बरोबर. परंतु कृतज्ञतेचे हे भाव अंतःकरणात जागृत करणं फार गरजेचं आहे. तुमच्या हातांचा खांद्यांपर्यंतचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलता, हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्यांचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन किंवा कम्प्युटर वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता. बाथरूम मध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. हात फार महत्वाचे आहेत. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या हातांसाठी, माझ्या बाहूंसाठी, माझ्या खांद्यासाठी, हाताच्या पंजांसाठी, बोटांसाठी आभार मानतो असं म्हणा. आश्चर्याने गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याचा आणि पिण्याचा वेगवेगळ्या चवीचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चवच कळीनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयाची चव न कळाल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होतो. म्हणूनच चव कळण्यासाठी दिलेल्या या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी मी आभार मानतो असे म्हणा. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या घ्राणेंद्रियांमुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरींचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणाऱ्या मातीचा वास, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या वास, सुगंध, घ्राणेंद्रिय या संवेदनासाठी मी मनातून आभार मानतो असे म्हणा. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्हाला गरम काय, थंड काय, मऊ काय, टोकदार काय, गुळगुळीत काय आणि खडबडीत काय हे कधीच कळलं नसतं.
वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं किंवा घ्यायचं हे स्पर्शाविना कळू शकत नाही. स्पर्शाच्या संवेदनेमुळेच तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असे म्हणा. आठवा आणि पहा तो डोळे नावाचा चमत्कार. डोळे, या डोळ्यांमुळेच तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तींचे, मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तके वाचू शकता, ईमेल वाचू शकता, टीव्ही पाहू शकता, व्हॉट्सअप पाहू शकता, रील पाहू शकता, जीवनाचा आनंद घेऊ शकता, निसर्गाचे सौंदर्य निहाळू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि ज्या गोष्टी नेहमी करता येतात किंवा करत असता ते करायचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यांचे महत्व काय आहे हे तुम्हाला लगेचच कळेल. म्हणून ज्या डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभार मानतो असे म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही ऐकत आहात, इतरांचा आवाज ऐकू शकता, तुम्ही लोकांशी बोलू शकता, त्या कान या श्रवणेंद्रियांचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसली तर तुम्ही फोनवर बोलू शकला नसता, संगीत ऐकू शकला नसता, रेडिओ ऐकू शकला नसता, तुमचे प्रियजन काय बोलत आहे हे तुम्हाला ऐकू आले नसते, तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभारी आहे, मी आभार मानतो असे म्हणा. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं. मेंदू, कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या साह्याने लाखो संदेशांवर एका सेकंदात प्रतिक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही कम्प्युटर टेक्नॉलॉजी याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी मी आणि सुंदर मनासाठी मी आभार मानतो असे म्हणा. तुमचे आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. काल आपण पाहिलं, आपण जे काही वस्तू पदार्थ ग्रहण केला तर त्याचा आपल्या शरीरात काय होत आहे हे आपल्याला लक्ष देण्याची किंवा म्हणजे आपल्या ऑथॉरिटीच्या बाहेर आहे, स्वयंचलित आहे. त्यासाठी आभार माना. ते त्यांचं काम करत असतात, अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. पण आपल्या शरीरातील कोणती संवेदना, यंत्रणा, कार्य किंवा इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. त्याला फिलिंग, भावना इथे निर्माण होतात. तर तो हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचे काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानतो असे म्हणा. आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. खरोखर पेपरवर हे लिहा. हे कार्ड आज तुमच्या बरोबर घ्या आणि जिथं तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथं हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलवर काम करत असाल तर बरोबर तुमच्या समोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर ड्रायव्हर असाल तर तुम्ही गाडी चालवत असाल त्या मोटारमध्ये ते कार्ड ठेवा. तुम्ही बराच वेळ घरात राहत असाल तर जिथे तुम्ही काम करता किंवा फोनच्या जवळ हे कार्ड ठेवा. म्हणजे हा बोर्ड लिहायचा आहे. आणि आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. तुमचे आरोग्य आत्ता आणि यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी
वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल एवढा झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्याविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. मग आज काय कृती करायची आहे? दिवस चौथा. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचे पुनरुच्चार करा. म्हणजे काय करा? आपल्या 10 वरदानांची यादी करा. जादूचा दगड हातात घ्या आणि ती कृतज्ञता व्यक्त करा. जादुई नातेसंबंध याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा. आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. हे करणं गरजेचं आहे. आपण तक्रार करण्यासाठी वेळ काढतो, आभार प्रकट करण्यासाठी का वेळ काढत नाही मग? जे चांगलं आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासाठी आभार प्रकट करावे लागतील. एका कागदावर आणि कार्डावर लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूहळू उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा आढावा घ्या आणि त्याच्यासाठी आपण का कृतज्ञ आहोत हे स्वतःला पुन्हा एकदा व्यक्त करा. हा जादूचा चौथा दिवस, उद्या जादूचा 5वा दिवस, असे 26 दिवसापर्यंत आपल्याला काम करायचंय.